श्री की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजन। जय जमुना तीरावनचारी। जय कुंज बिहारी। जय जमुना तीरावनचारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैता गदाधर श्रीवासादि भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा माधव राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा
नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आज खूप विशेष दिवस आहे। आज आहे स्नान स्नान यात्रा फेस्टिवल, ज्यामध्ये श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा माई यांचे जे अर्च विग्रह आहेत त्यांना खूप छान आंघोळ घातली जाते, अभिषेक केला जातो जगन्नाथपुरीमध्ये, आणि तो खूप मोठा आणि विशेष असा उत्सव आहे। आणि असं भगवंतांच्या लीलांमध्ये असं सांगितलं जातं की या स्नान यात्रा उत्सवानंतर जगन्नाथजींचं दर्शन जे आहे ते जवळपास 10 दिवसांसाठी बंद राहतं। म्हणजे जगन्नाथजींचे जे केवळ निज सेवेकरी आहेत, जे पांडा आहेत, जे भगवंतांच्या सेवेमध्ये फक्त गुंतलेले आहेत, त्यांनाच प्रवेश असतो भगवंतांच्या गर्भगृहामध्ये, जिथे की भगवंतांचे अर्च विग्रह ठेवलेले आहेत जगन्नाथपुरीमध्ये। मात्र बाहेरच्या सर्व भक्तांसाठी भगवंतांचं दर्शन हे 10 दिवसांसाठी अवेलेबल नसतं। आणि ह्या 10 दिवसांनंतर जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा फेस्टिवल असतो, रथयात्रेचा उत्सव असतो, ज्यावेळेस जगन्नाथजी, बलदेव आणि सुभद्रामाई हे सर्वसामान्यांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात, त्यांच्या रथांवर आरूढ होऊन। कारण आज पण आपण जर जगन्नाथपुरीला गेलो तर हिंदू धर्म व्यतिरिक्त बाकीच्या
धर्मातील लोकांना त्या किंवा बाकीच्या देशातील वगैरे पण लोक जर ते हिंदू धर्माचे नसतील तर त्यांना प्रवेश नाही आतमध्ये. परंतु ज्या वेळेस कोणी व्यक्ती एका विशिष्ट बाहेरच्या परिस्थितीमुळे भगवंतांचं दर्शन घेऊ शकत नाही, तर वर्षाच्या या काळामध्ये जिथे ज्यावेळेस रथयात्रा असते त्यावेळेस भगवंत स्वतः रस्त्यावर आपल्या रथावर आरूढ होऊन येतात, पतित जीवांना, सर्व लोकांना, सर्वांना त्यांचे दर्शन घडवण्यासाठी. आता खूप छान फेस्टिवल असतो आणि आपल्या पण जीवनामध्ये आपण निश्चित प्रयत्न करायला पाहिजे कधी ना कधी जगन्नाथजींची रथयात्रा उत्सव जो आहे तो अटेंड करण्यासाठी. खूप छान असतो. गर्दी वगैरे असते त्याच्यामुळे थोडी काळजी घेऊ शकतो. ज्या भक्तांना गर्दी वगैरे एवढी जमणार नाही त्यांच्यासाठी जवळपास 500 रुपये, 1000 रुपये देऊन जगन्नाथपुरीमध्ये जे सिंहद्वाराच्या समोर जो मेन रोड आहे ज्याच्यावर रथयात्रा होते, जवळपास 4 किलोमीटर लांब असा रोड आहे. तर त्याच्या दोन्ही बाजूला जे दुकानं आहेत, घरं आहेत, त्यांच्या गॅलरीमध्ये 500 रुपये, 1000 रुपये देऊन आपण तिकीट बुक करू शकतो, जेणेकरून आपल्या बसण्याची व्यवस्था तिथे पूर्ण दिवसासाठी होते. तर आपण आपल्यापैकी सर्वांनी जरूर प्रयत्न करा हा जो उत्सव आहे जीवनात एकदा तरी अनुभवण्याचा, जगन्नाथ रथयात्रेचा. खूप खूप विशेष आहे. आणि जर शरीर साथ देत असेल तर जगन्नाथजींच्या रथाची जी दोरी आहे ती पण ओढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. पण एकदम रथयात्रा ज्या वेळेस सुरू होते त्यावेळेस त्याच्या जवळ न जाणेच सजेस्ट करेन, कारण गर्दी एवढी भयानक असते आणि भक्तांना घाबरवायची नाही. पण दरवर्षी जवळपास 20, 30, 40 जातात तिथे लोक गर्दीमुळे, चिंगराचिंगरीमुळे. पण थोडी जर काळजी घेतली आपण, भक्तांच्या बरोबर जर गेला असू तर मग व्यवस्थित होईल. कारण बऱ्याचदा रथयात्रेचं असं आहे की सूर्यास्तापर्यंत रथ जर जगन्नाथ मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत पोहोचला तर ठीक आहे. जर रथ संध्याकाळपर्यंत, सूर्यास्तापर्यंत त्या मार्गाच्या मध्येच जर पोहोचला तर त्या दिवशी रथयात्रा तिथेच थांबवली जाते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून पुन्हा पुढे सुरू सुरू होते. तर खूप छान उत्सव आहे. आणि त्या रथयात्रेच्या पूर्वीचा जो उत्सव आहे स्नान यात्रा, तो आज असतो. खूप खूप छान आहे. तुम्ही कधी युट्यूबवर म्हणा किंवा रथयात्रा तर त्याचं टीव्हीवर पण थेट प्रक्षेपण असतं, तर आपण सर्वांनी निश्चित पाहण्याचा प्रयत्न करा. तर आपण श्रीमद भागवताच्या आपण मागच्या वेळेला कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली प्रभूजीच माताजी? कोण सांगेल? हात वर करा. येस प्रभूजीच माताजी, थोडस लक्षात आणा. कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली आपण? कविता यादव माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू. येस संजना माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी हो, हरे कृष्ण प्रभूजी. आपण चर्चा केलेली की श्रीकृष्णांचे द्वारकेच्या आगमनाच्या आधी सर्व युधिष्ठिर महाराजांसह सर्व पांडव व्याकुळ झाले, कारण की त्यांना भगवंतांना सोडायचं नव्हतं. आणि श्रीकृष्णाचे द्वारका आगमनच्या वेळी सगळेजण त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी सोडवण्यासाठी सगळे हे होते, तयार झाले होते की त्यांना रस्त्यामध्ये सोडून यावं. किंवा अर्जुनाचा असा पण विचार होता की आपण पूर्ण जावं, पण श्रीकृष्णांमुळे अर्जुन त्यांना अर्ध्यातच सोडून आला, असं आपण बघितलेलं थोडंफार. आपण हे हे येणाऱ्या श्लोकांमध्ये येईल की पांडव कशा प्रकारे भगवंतांना सोडण्यासाठी काही मार्गाप्रमाणे पर्यंत गेले आणि त्यानंतर भगवंतांनी त्यांना परत पाठवलं. आणि युधिष्ठिर महाराजांनी कसं वेगवेगळ्या सैन्याची व्यवस्था केली भगवंतांसोबत त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी, त्यांच्या सोबत जाण्यासाठी द्वारकेपर्यंत. आणि अजून एक विशेष मुद्द्यावर आपण चर्चा केलेली. कोणत्या मुद्द्यावर? भागवताच्या या अध्यायामध्ये सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे भगवंतांच्याच इच्छेने युधिष्ठिर महाराज हे पूर्ण जगाचे सार्वभौम राजा बनले. आणि त्यामध्ये आपण काही मुद्द्यांवर की कशा प्रकारे भगवंतांनी एका विशेष हेतूने ह्या जगाची निर्माण आणि या जगामध्ये हे जग कशा प्रकारे चालतं, कन्क्लुजनला आपल्या सर्वांना आणण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये पण ज्या घटना घडतात विशेष प्लॅन अनुसार घडतात जर आपण त्यांना समर्पित असू.
जर आपण भगवंतांना समर्पित नसू तर आपले जे कर्मफळ आहे ते आपलं जीवन ठरवतील. आणि आपण जर भगवंतांना समर्पित असू तर भगवंत स्वतः भक्तांच्या जीवनाचा चार्ज घेतात, भक्तांच्या जीवनाचं सारथ्य स्वीकारतात. तर कुणाच्या लक्षात आहे आपण काय कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली याबाबत? हरे कृष्ण. किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी, मंजरी माताजी, प्रांजली माताजी, रेश्मा माताजी, शुभम पाटील प्रभू आणि बाकीचे भक्त. स्वप्नाली कुलकर्णी माताजी, तुम्ही प्रश्न विचारलेला मागच्या वेळेला लक्षात आहे आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली? हरे कृष्ण. रतिरूपा माताजी सर्व म्यूट आहेत का? त्यांना अनम्यूट करता येत आहे ना? हो हो प्रभूजी, सगळ्यांना अनम्यूट करता येते. अच्छा, भक्त एवढे शांत कस काय सगळे? विसरले का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. प्रयत्न करा, चुकलं तर काही हरकत नाही. येस, गणेश कुलकर्णी प्रभूजी. अनेक मुनींनी विचारलं की युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या बंधूंबरोबर कसं राज्य केलं, हा प्रश्न विचारला होता. हा, कसं राज्य केलं हे विचारलं शौनकादी ऋषींनी, बरोबर आहे. आणि आपण चर्चा केलेली की कशा प्रकारे ही भगवंतांची इच्छा होती धर्माचं राज्य आणण्यासाठी त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत पांडव आणि विशेषतः युधिष्ठिर महाराज हे सार्वभौम राजा व्हावेत. आणि आपण चर्चा केलेली की जे कोणते दुःख आपण चर्चा केली, विमुख ज्यावेळेस भगवंतांपासून जीव होतो त्यावेळेस भगवंत अशा जीवांसाठी भौतिक जगत तयार करतात. लक्षात आहे प्रभूजीच माताजीच हा मुद्दा? कशामुळे भगवंत हे भौतिक जगत तयार करतात? हो, हरे कृष्ण प्रभूजी. जशा जीवाच्या इच्छा असतात त्याप्रमाणे तो इथे या भौतिक जगात येऊन तशा तशा वासना पूर्ण करतो, म्हणून या बरोबर आहे. जगाची निर्मिती आहे. निर्मिती आहे भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. खूप छान. आणि त्या भौतिक इच्छा आपण आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये राहून नाही पूर्ण करू शकत, कारण ती भौतिक इच्छा असते भगवंतांपासून इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे भौतिक आनंद उपभोगण्याची, जी की केवळ आणि केवळ भौतिक जगातच शक्य होऊ शकते. आणि आपण एक दोन उदाहरणं मागच्या वेळेला चर्चा केली की ज्या वेळेस एक लहान बाळ कसं हट्ट करतं आई वडिलांना की मला पण गाडी चालवायची, तर त्याला डमी टॉय कार दिली जाते. किंवा ज्या वेळेस एखादं बाळ हट्ट करतं की मला पण स्वयंपाक करायचं, की त्याला आपण डमी किचन देतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी हे डमी जगत तयार केलेलं आहे बद्ध जीवांच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि भौतिक इच्छा पूर्ण केल्यानंतर भगवंतांचा काय हेतू आहे हे जग बनवण्यामध्ये? प्रभूजी माताजी कोण सांगेल काय हेतू आहे? फक्त भौतिक इच्छाच पूर्ण करत राहायचं का शाश्वत काळासाठी? पुढे काय भगवंतांचा काय हेतू असतो दुःख वगैरे देण्यामागे बद्ध जीवांना? त्यावेळी भगवंताची आठवण केली पाहिजे आणि भगवत धामाकडे त्याने प्रगती केली पाहिजे, यासाठी दुःख येतात. बरोबर आहे. भगवत धामाकडे जाण्यासाठी शेवटी प्रेरणा मिळाली पाहिजे. जसं की आपण पाहतो पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेमध्ये आणि काही युरोपियन देशात पण जो जेल असतो, जे तुरुंग असतं त्याला जेल म्हणत नाहीत, त्याला करेक्शन होम म्हणतात. करेक्शन होम म्हणजे तिथं जाऊन कैद्यांची जी गुन्हे करण्याची मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. भारतात पण तोच उद्देश आहे की गुन्हे करण्याची मानसिकता बदलून कायद्याचं पालन करण्याची मानसिकता बनायला पाहिजे. त्यासाठी कैद्याला रिफॉर्म होता व्हावं, स्वतःची मानसिकता चेंज करता यावी, म्हणून त्याला त्या कष्टदायी जीवन दिलं जातं जेलमध्ये. त्याचप्रमाणे शास्त्र सांगतं की बद्ध जीवांसाठी हे जे भौतिक जगत आहे ते पण एका तुरुंगाप्रमाणेच आहे, जिथे की आपण सर्व आपल्या कोणत्या ना खोडकर वागण्याने, जसं की आपण याचं पण उदाहरण दिलेलं, एका वर्गामधून ज्या वेळेस काही मुलं खोड्या करत असतात तर आपल्या काळामध्ये लहानपणी शिक्षक आपल्याला बाहेर अंगठा धरायला लावायचे, कोंबडा करायला लावायचे. तर बद्ध जीव हे आपण असे जीव आहोत ज्यांना आध्यात्मिक जगताच्या बाहेर केलं गेलेलं आहे आपल्या स्वतंत्र उपभोग करण्याच्या इच्छेमुळं, आणि आपल्याला वर्गातून बाहेर काढलेला आहे. वर्ग म्हणजे जो आहे तो आध्यात्मिक जगत आहे, जिथे की जे की थ्री बाय फोर्थ ला आपण मराठीत म्हणतो
तीन तीन चतुर्थांश चतुर्थांश. तीन चतुर्थांश जो हिस्सा आहे पूर्ण भगवंतांच्या क्रिएशनचा, निर्माणाचा, तो आहे आध्यात्मिक जगत. आणि एक चतुर्थांश जो हिस्सा आहे तो आहे भौतिक जगत. दॅट मीन्स वी आर इन अ मायनॉरिटी. जे खोड्या करणारे मुलं आहेत पूर्ण भगवंतांच्या लेकरांपैकी ते कमी आहेत आणि त्यामध्ये आपली गणना आहे. तर हे भौतिक जगत याच्यासाठी बनले की आपण लवकरात लवकर सुधारावं आणि आध्यात्मिक जगतामध्ये, शाश्वत जीवनामध्ये आपण भगवंतांसोबत राहावं. तर हा उद्देश आहे. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजी, माताजी, या मुद्द्यावर महत्वाचा मुद्दा आहे. हरे कृष्ण. सर्वांना क्लिअर आहे? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. हो, समजलं हो प्रभूजी. हो प्रभूजी, समजलं. ठीक हो आहे. प्रभूजी. आपण आता पुढच्या श्लोकाने सुरुवात करू. श्लोक क्रमांक 3. तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आता वर्णन आहे की भीष्मदेवांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस ते भगवत धामाला प्राप्त झाले, त्यानंतर त्यांच्या उपदेशाप्रमाणे युधिष्ठिर आणि भगवंतांच्या इच्छेप्रमाणे युधिष्ठिर महाराजांनी कशा प्रकारे या जगावर धर्माचं राज्य केलं. तर खूप छान वर्णन आहे. हा श्लोक महत्वाचा आहे आणि या श्लोकामधली एक ओळ, पहिली ओळ खूप महत्वाची आहे. तर आपण त्याचा अर्थ पाहू. आधी श्लोक म्हणू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. निशम्य भीष्मोक्तम अथाच्युतोक्तम निशम्य भीष्मोक्तम अथ अच्युतोक्तम अच्युतोक्तम प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः शशासगामिन्द्र इवाजिताश्रयः परिद्युपान्तम् अनुज अनुवर्तितः हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी, मी वाचते प्रभूजी. हरे कृष्ण. हा, कविता यादव माताजी. आणि बाकीचे भक्त ज्यांना वाचायचे तुम्ही हात रेज करून ठेवा. हरे कृष्ण. येस कविता. हरे कृष्ण प्रभूजी. भीष्मदेवांचा उपदेश आणि अच्युत अशा भगवान श्रीकृष्णाचे मार्गदर्शन या आधारे युधिष्ठिर महाराज ज्ञानांच्या कार्यात पूर्णपणे संलग्न झाले. त्यांचे अपसमज नष्ट झालेले होते आणि अशा रीतीने त्यांनी समुद्र संहिता संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. त्यांच्या कनिष्ठ बंधूंनी त्यांचे अनुसरण केले. तात्पर्य वाचू प्रभूजी. आधुनिक उत्तराधिकाराचा नियम जसा ज्येष्ठ अपत्याला पिताच्या संपत्तीचा अधिकार देतो, तसाच नियम युधिष्ठिर महाराजांनी पृथ्वी आणि समुद्र राज्यावर राज्य केले तेव्हा देखील अस्तित्वात होता. त्या काळी हस्तिनापूरच्या राजा समुद्रासहित सर्व जगाचा एक छत्री सम्राट समजला जात असे. ही स्थिती युधिष्ठिरांचे पौत्र परीक्षित महाराज यांच्या वेळेपर्यंत टिकून होती. युधिष्ठिरांच्या कनिष्ठ भावांमध्ये पूर्ण सहकार्याची भावना होती. युधिष्ठिर एक आदर्श राजा होते आणि भगवान श्रीकृष्णाचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी पृथ्वीवर राज्य केले. लोकावर राज्य करणारा भगवंताचा आदर्श प्रतिनिधी म्हणून त्यांची इंद्राशी तुलना करता येते. इंद्र, सूर्य, चंद्र, वरुण, वायू अशा विविध देवता भगवंताचे प्रतिनिधी म्हणून विश्वातील निरनिराळ्या लोकांवर राज्य करतात आणि त्याचप्रमाणे युधिष्ठिर महाराज भूलोकावर राज्य करीत होते. आधुनिक लोकशाहीतील राजकीय नेते जसे विशेषतः अप्रबुद्ध असतात, तसेच युधिष्ठिर महाराज नव्हते. त्यांना भीष्मदेवांसारख्यांकडून आणि अच्युत भगवंतांकडून उपदेश मिळाला होता. म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान होते
आधुनिक काळातील शासक म्हणजे एक बाहुले आहे, कारण त्यांच्यात राज्याचे सामर्थ्य नसते. जरी तो युधिष्ठिरांसारखा प्रबुद्ध असला तरी घटनात्मक नियंत्रणामुळे तो तो स्वतःच्या वर वर करतो. पहिली ओळ बघा. तो स्वतःच्या सदिच्छेने काही करू शकत नाही. आजच्या काळात पृथ्वीवर वैचारिक मतभेदामुळे आणि स्वार्थी हितसंबंधामुळे आपापसात भांडणारी कितीतरी राज्य दिसत आहेत. अर्थात युधिष्ठिरांची आपली स्वतःची अशी काही विचारसरणी नव्हती. त्यांनी केवळ भगवंत आणि भगवंताचे अधिकृत प्रतिनिधी असलेले भीष्मदेव यांच्या उपदेशांचे आज्ञेचे पालन करायचे होते. शास्त्रात असे सांगितले आहे की प्रत्येकाने अधिकारी व्यक्तीच्या आणि भगवंताच्या अचूक मार्गदर्शनाचे अनुसरण करावे. त्यात आपल्या व्यक्तिगत स्वार्थ हेतू अथवा आपणच निर्मलेल्या विचारधारा यांचा संबंध येऊ देऊ नये. त्यामुळे समुद्र सहित अखिल पृथ्वीवर राज्य करणे महाराज युधिष्ठिरांना अगदी सोपे झाले, कारण त्यांना लाभलेले त्या संबंधीचे मार्गदर्शन अचूक आणि विश्वस्पर्शी होते. जेव्हा आपण अधिकृत अचूक मार्गदर्शन व्यवहारात उतरवू तेव्हाच पृथ्वीवर एक छत्री राज्य आणण्याची कल्पना साकार होणे शक्य आहे. अपूर्ण मानव प्राणी सर्वस्पर्शी विचारधारा निर्माण करू शकत नाही. केवळ परिपूर्ण व अच्युत असे व्यक्तिमत्व जगातील सर्वांसाठी सर्व ठिकाणी आचरणे शक्य होईल असा कार्यक्रम प्रदान करू शकते. राज्यकारभार एक व्यक्ती करते, अव्यक्त सरकार नव्हे. व्यक्ती निर्दोष असेल तर शासन निर्दोष असते. व्यक्ती मूर्ख असेल तर शासन मूर्खांचे नंदनवनच हा निसर्ग नियम आहे. अशा अपरिपूर्ण किंवा अर्धवट राज्याचा अथवा राज्यकर्त्यांचा कितीतरी कथा आपण ऐकतो. म्हणूनच प्रमुख राज्यकर्ता हा महाराज युधिष्ठिरांप्रमाणे उत्तम प्रशिक्षितच असला पाहिजे आणि त्याची एक छत्र सत्ता सर्व जगावर चालली पाहिजे. युधिष्ठिर सारख्या परिपूर्ण आदर्श राजछत्राखालीच विश्वाच्या एक राज्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. महाराज युधिष्ठिरांसारखे राज्य जगावर राज्य करीत होते आणि म्हणून जगातही त्या वेळी सुख शांती नांदत होती. श्री प्रभू की जय. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. भीष्मदेवांचा उपदेश आणि अच्युत अशा भगवान श्रीकृष्णांचे मार्गदर्शन या आधारे युधिष्ठिर महाराज ज्ञानाच्या कार्यात पूर्णपणे संलग्न झाले. त्यांचे अपसमज नष्ट झालेले होते आणि अशा रीतीने त्यांनी समुद्रांसहित संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. त्यांच्या कनिष्ठ बंधूंनी त्यांचे अनुसरण केले. तर इथे कोणत्याही एका ग्रुपचे म्हणा किंवा पूर्ण जगाचे म्हणा, जर कोणी त्याचं उत्तरदायित्व स्वीकारत असेल राजाच्या रूपामध्ये, नेत्याच्या रूपामध्ये, तर त्यांची काय पात्रता असली पाहिजे याबद्दल भागवतामध्ये सांगितलं आहे. आणि युधिष्ठिर महाराजांची विशेषतः काय पात्रता होती पहिल्या ओळीमध्ये दिलेलं आहे. निशम्य भीष्मोक्तम अच्युतोक्तम, की त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं होतं कशा प्रकारे राज्य करायला पाहिजे धर्माच्या आधारावर, ते प्राप्त केलं होतं भगवंतांकडून. अच्युत हे भगवंतांचं नाव आहे, कृष्णाचं नाव आहे. आणि भीष्मोक्तम भीष्मदेवांकडून, जे की भगवंतांचे प्रतिनिधी होते, भगवंतांचे शुद्ध भक्त होते. आणि भागवत सांगतं की जोपर्यंत ह्या जगाचा राजा, कारण आधीच्या काळामध्ये सोडा, आत्ता अशातल्या तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला 12व्या शतकापर्यंत भारत हा आजचा जो भारत आहे तेवढाच नव्हता. इराण पर्यंतचा, ज्याला की आधी पर्शिया म्हटलं जायचं इस्लामिक रिव्होल्युशनच्या अगोदर, तर पर्शिया पर्यंतचा भाग पश्चिमेला, आणि हे तर सगळं अशातलेच तुकडे झालेले, समजा बांगलादेश म्हणा, पाकिस्तान म्हणा, मागच्या 70-80 वर्षांपूर्वीचे. परंतु पांडवांच्या काळामध्ये म्हणजे 5000 वर्षांपूर्वी भारत जे म्हटलं जायचं, भारतवर्ष म्हणजे पृथ्वीमधले सर्व प्रदेश त्याच्यामध्ये सामाविक होते. आणि
हस्तिनापूरचा जो राजा असायचा, म्हणजे आज ज्याला मॉडर्न काळामध्ये दिल्ली म्हटलं जातं, तर त्या हस्तिनापूरचा राजा हा पूर्ण जगाचा सार्वभौम राजा असायचा. त्यामुळे ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना या हस्तिनापूरच्या गादीवर भगवंतांनी सार्वभौम राजा म्हणून बसवलं, तर ते पूर्ण पृथ्वी लोकाचं राज्य त्यांच्या अधिपत्याखाली आलं. आणि कशा प्रकारे त्यांनी हे राज्य केलं? एक आदर्श राजा होते युधिष्ठिर महाराज, आणि भगवान श्रीकृष्णांचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी पृथ्वीवर राज्य केले. आणि कशा प्रकारे भगवान कृष्णांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी राज्य केलं? त्यांनी भीष्मदेवांसारख्या भगवंतांच्या प्रतिनिधींकडून आणि अच्युत भगवंतांकडून उपदेश प्राप्त केला होता. याचा अर्थ हा प्रभूजी माताजीच की आपण पण आपलं जे काही छोटस हे चालवतो, आपलं कुटुंब असू द्या, इन जनरल आपला जो व्यवहार आहे तो भगवंतांची जी शिकवण आहे. आणि तुम्ही म्हणाल की प्रभूजी युधिष्ठिर महाराज एवढे महान भक्त होते, त्यांना साक्षात भगवंतांचा संग प्राप्त झाला. भगवंतांचे जे शुद्ध भक्त होते भीष्मदेव यांच्या सारख्या भक्तांचा संग प्राप्त झाला. परंतु आपण जर प्रामाणिक असू तर आपल्याला पण भीष्मदेवांचा युधिष्ठिर महाराजांसारखाच, अर्जुनासारखाच, पांडवांसारखाच हा संघ, हा उपदेश प्राप्त होईल जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रामाणिक असू. असं म्हटलं जातं, जर आपण तेवढ्या तन्मयतेने भगवद्गीता वाचत आहोत, भगवद्गीतेतला एक एक श्लोक जो आहे, एक एक तात्पर्य जे आहे, आपण जर भागवत वाचत आहोत तर भागवतातला एक एक श्लोक, एक एक तात्पर्य आपल्या जीवनातले सर्व जे आपले शंका आहेत, कुशंका आहेत, जे प्रश्न आहेत, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, भगवंत आणि त्यांचे शुद्ध भक्त त्या तात्पर्यांमधून, त्या श्लोकांमधून आपल्याला जरूर मार्गदर्शन करतील कशा प्रकारे आपलं आचरण असलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण भगवंतांकडून, भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून हे मार्गदर्शन स्वीकारतो, फायदा हा आहे प्रभूजी माताजी की तो एक आध्यात्मिक इन्शुरन्स सारखा आहे. आध्यात्मिक इन्शुरन्सचा अर्थ काय? की ते मार्गदर्शन प्राप्त केल्यानंतर आपण आपलं जीवन जगताना काही चुका जरी झाल्या तरी भगवंत काळजी घेतील की आपल्याला प्रॉपर योग्य मार्गावर परत आणण्यासाठी. परंतु जो व्यक्ती स्वतःच्याच मनाने स्वतःच्या जीवनाचा गाडा चालवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्याबद्दल एक खूप सुंदर श्लोक येतो भागवतामध्ये. आपल्याला मी दाखवतो इथे श्लोक. भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये खूप छान सुंदर श्लोक येतो. तुम्ही तो म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भक्ताच्या जीवनामध्ये आणि अभक्ताच्या जीवनामध्ये काय फरक आहे. तर हा श्लोक तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचन, यस्यास्ति भक्तिर्भवत्यकिंचन सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरः, सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरः. हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा, मनोरथेन सति धावतो बहिः, मनोरथेन सति धावतो बहिः. तर इथे या श्लोकामध्ये एका भक्ताचं आणि अभक्ताचं वर्णन केलेलं आहे. तर यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचन. अकिंचन भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती, विना कोणत्या भौतिक उपभोगाची अपेक्षा ठेवता शुद्ध भक्ती जे करतात भक्त. तर अशा भक्तांमध्ये जे की भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेले आहेत, अकिंचन भक्तीमध्ये, सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरहा. सुरहा म्हणजे देवता, देवी देवतांचे जे सर्व चांगले गुण आहेत ते अशा भक्तामध्ये स्वाभाविकतः एकामागून एक जरूर जोपासले जातात. परंतु हराव अभक्तस्य, इथे अ मध्ये आहे, हराव अभक्तस्य. अभक्तस्य म्हणजे जे व्यक्ती जे भगवंतांची भक्तीमध्ये जोडलेले नाहीत. हरव अभक्तस्य कुतो महद्गुणा. परंतु अशा अभक्ताच्या जीवनामध्ये कुतो म्हणजे कुठून येणार महान गुण?
जरी बाहेरून तुम्हाला दिसत असेल की मनुष्य खूप स्वच्छ राहतो, खूप टापटीप राहतो, खूप चांगले कपडे घालतो, परंतु महान गुण येणं जर तो व्यक्ती भक्ती मार्गामध्ये जोडलेला नसेल तर शक्य नाहीये. कशामुळे शक्य नाहीये? भागवतम त्याचं पण कारण देतं. मनोरथेना सती धावतो बही. कारण तो असा अभक्त मनुष्य कशामुळे चांगले गुण येऊ शकत नाही त्याच्यामध्ये? कारण तो नेहमी अशा रथावर आरूढ होऊन प्रवास करत असतो जिथे मन आणि बाकीचे 5 इंद्रिय हे 6 घोडे वेगवेगळ्या दिशेला तो रथ ओढत असतात. इमॅजिन करा तुम्ही अशा रथामध्ये बसलेला जिथे 5-6 घोडे रथाला जुंपलेले आहेत, परंतु ते 5-6 घोडे सारथ्याच्या सांगितल्याप्रमाणे जाण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या दिशेने रथ ओढायचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ तो रथात बसलेला व्यक्ती हा निश्चित खाली पडणार आहे. तर अभक्त व्यक्ती पण त्याचे इंद्रिय ज्या ठिकाणी बोलवतील त्या ठिकाणी तो जात असतो. डोळ्यांना वाटलं की मी ही गोष्ट उपभोग करायला पाहिजे, पाहायला पाहिजे, तो व्यक्ती लगेच त्या दिशेने जातो. कानांना वाटलं की मी हे फिल्मी सॉंग्स ऐकायला पाहिजे, तो व्यक्ती लगेच त्या दिशेने जातो. जिभेला वाटलं की हा पदार्थ भगवंतांना अर्पण केलेला नाहीये, प्रसाद नाहीये, पण माझ्या जिभेला आवडतो म्हणून मी चाखायला पाहिजे, तर तो मनुष्य त्या इंद्रियाच्या पाठीमागे धावतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या इंद्रियांनी ओढल्या गेलेल्या रथावर ज्यावेळेस अभक्त मनुष्य चढतो आणि त्याच्यावर प्रवास करतो, त्यावेळेस त्याचं पतन हे निश्चित आहे. त्या व्यक्तीमध्ये कधीही चांगले गुण येणं, किती बाहेरून तो टापटीप दिसत असला तरी महान गुण येणं खूप अवघड आहे. कारण तो भगवंतांच्या भक्तीत जोडला गेलेला नाहीये. आणि त्याच्या विरुद्ध जो व्यक्ती भक्तीमध्ये जोडला गेलेला आहे, किती पण त्याचं आधीचं जीवन अंधकारमय असू द्या, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्या गेल्याच्या कृपेने हळूहळू एक एक करून देवी देवतांचे सर्व चांगले गुण त्याच्यामध्ये येतील. आपल्यापैकी कुणाला कोणतं उदाहरण लक्षात आहे प्रभूजीच माताजी अशा एखाद्या व्यक्तीचं जो की अगोदर खूप पापमय जीवन जगायचा, पण भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्या गेल्यानंतर सर्व चांगले गुण आले त्याच्यामध्ये? स्वप्नाली माता. ओके. अजामिळ अजामिळ हा हा. वाल्मिकी. अजामिळ. वाल्याकोळी पण वाल्मिकी वाल्मिकी हा, वाल्मिकी, मृगारी आहे, वाल्मिकी आहे, खूप छान उदाहरणं आहेत हे. की जगाय मदाई, की वाल्मिकी ही वॉज अ हायवे रॉबर. हायवे रॉबर म्हणजे रस्त्यावर लूटमार करणारा दरोडेखोर होता. परंतु नारद मुनींच्या कृपेने आणि भगवंतांच्या भक्तीच्या कृपेने पूर्ण त्याचं हृदय परिवर्तन झालं. एवढं छान की त्यांनी वाल्या कोळींचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायणाची रचना केली. ती प्रेरणा प्राप्त झाली त्यांना, जेणेकरून रामायण आपल्या सर्वांना प्राप्त झालं. तर सांगण्याचा हेतू असा की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. म्हणजे प्रत्येक साधू संतांचा एक पूर्व भाग असतो, आधीचा काळ असतो, ज्याच्याकडे आपण नाही बघायला पाहिजे, की त्या आधीच्या केलेल्या चुकांवरून आपण त्यांना अवहेलना त्यांची नाही करायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे आत्ता पण जे पापमय जीवन जगत आहेत हे पण ओळखायला पाहिजे की त्यांनी जर भक्ती मार्ग स्वीकारला तर त्यांच्यात पण निश्चित परिवर्तन होईल. तर या आजचा जो श्लोक आपण पाहत आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांसारखे राजा हे आदर्श नेते होते जगासाठी. कशामुळे? त्यांच्या ह्या 2 पात्रतांमुळे. एक पात्रता आहे की त्यांनी भगवंतांकडून शिकवण प्राप्त केली आणि दुसरी पात्रता आहे भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत शुद्ध भक्त भीष्मदेव, त्यांच्याकडून पण शिकवण उपदेश प्राप्त केला. आणि त्या उपदेशांच्या मार्गाचं पालन करून ते धर्माचं राज्य चालवत होते, म्हणून युधिष्ठिर महाराज विशेष होते. आणि त्यानंतर प्रभुपादजी सांगतात की आजच्या जगामध्ये या आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण पाहतो ना तर निवडून देणारे त्यांच्यामध्ये पात्रता आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ना तर जे निवडून येत आहेत त्यांच्यामध्ये शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पात्रता आहे. आणि भागवत सांगतं की अशा आंधळ्या नेत्यांना, आंधळ्या भौतिक दृष्टीने नाही पण आध्यात्मिक दृष्टीने आंधळ्या नेत्यांना जर आपण असंच फॉलो करत राहिलो आणि जीवन जर त्याच्यातच व्यतीत केलं तर ते पण खड्ड्यात जातील जीवनाच्या शेवटी आणि आपण पण खड्ड्यात जाऊ. याच्याबद्दल पण प्रल्हाद महाराजांचा एक खूप छान श्लोक आहे, आपण तो एकदा श्लोक पाहू.
भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो, ज्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात, अंधा यथ अंधेर उपनीयमाना, की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला जर रस्ता दाखवायचा प्रयत्न करणार असेल तर काय होईल, दोघं पण खड्ड्यामध्ये पडतील. खूप महत्वाचा श्लोक आहे. आपण एकदा हा म्हणू, तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. न ते विदु स्वार्थ गतीं हि विष्णू दुराशया ये बहिरर्थमानिनः अंध अंधा यथ अंधैर उपनीयमाना स्तेपीश तंत्र्या मुरुदां निबद्धः अशा प्रकारच्या आध्यात्मिक दृष्ट्या आंधळ्या असणाऱ्या व्यक्तींबद्दल प्रल्हाद महाराज म्हणतात, न ते विदु स्वार्थ गतीं हे विष्णू, ते जीवनामध्ये कधीच ओळखू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत की जीवनाचं खरं जे परफेक्शन, खरी जी परिपूर्णता आहे ती भगवंत विष्णूंना प्राप्त करणे आहे. दुराशया ये बहिरर्थ मानिनः, कशामुळे ते ओळखू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत, कारण त्यांनी भगवंतांची जी बहिरर्थ, जी बहिरंग शक्ती आहे, माया शक्ती आहे, तिचा आश्रय घेतलेला आहे अशा आध्यात्मिक दृष्ट्या आंधळ्या लोकांनी. आणि एक असा आध्यात्मिक दृष्ट्या आंधळा व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्या आध्यात्मिक दृष्ट्या आंधळ्या व्यक्तींना लीड करत असतो, त्यावेळेस काय होतं, ते दोघंही खड्ड्यात पडतात. त्याच्यामुळे अशा भगवंतांकडून आणि भगवंतांच्या प्रतिनिधीकडून आपण उपदेश प्राप्त करायला पाहिजे. जीवन कशा प्रकारे चालवायचं, आपलं कुटुंब कशा प्रकारे चालवायचंय, जेणेकरून कधी काही चूक जरी झाली तर भगवंतांकडे आपल्या जीवनाचं नेहमी दोरी असली पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला योग्य मार्गावर आणतील. आणि भागवत सांगतं की अशा प्रकारे आध्यात्मिक दृष्ट्या पात्र जर नेते निवडलेले नाहीत, आध्यात्मिक दृष्ट्या पात्र लोकांनी, तर अशा लोकशाहीच्या राज्यामध्ये पण जिथे नेत्यांची आध्यात्मिक दृष्ट्या पात्रता नाहीये, तर पृथ्वीवर रामराज्य येणं खूप अवघड आहे, भरभराट होणं खूप अवघड आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर अशा प्रकारचा नेता असेल जो की भगवंतांचा महान भक्त आहे आणि शास्त्राच्या सांगितलेल्या उपदेशांप्रमाणे ज्यांनी शिकवण प्राप्त केलेली आहे, तर पूर्ण जगामध्ये सुख शांती आणि भरभराट प्राप्त होते. आणि युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये कशा प्रकारे जगामध्ये सुख शांती आणि भरभराट होती ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर तात्पर्य थोडं मोठं आहे, तर आपण फक्त याचा अनुवाद पाहू. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. कामं ववर्ष पर्जन्यः सर्व काम दुघामहि तिषिचु स्म व्रजान् गावः स्वतीर्मुदा. हरे कृष्ण. कुणी हात रेज केलेला प्रभूजी माताजी वाचण्यासाठी? ठीक आहे, मी वाचतो. हरे कृष्ण, मी वाचतो प्रभू. हा, वाल्मिक प्रभूजी, ठीक आहे. हरे कृष्ण. तुमचं नाव पण वाल्मिक, आत्ताच आपण वाल्मिकी ऋषींबद्दल बोललो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. युधिष्ठिर महाराज राज्य करीत असताना मेघ लोकांना आणि त्यांची पर्जन्यवृष्टी करीत असत. पृथ्वी सर्व लोकांच्या आवश्यकता पूर्णपणे भागतील इतके उत्पादन देत असे. गायी अत्यंत आनंदी असत आणि आपल्या पुष्ट कासातील दुधाने सर्व चरावून पुरणे भिजून जात. तात्पर्य पण वाचू प्रभूजी? तात्पर्य थोडं मोठं आहे, आपण याच्यावर चर्चा करू आणि पुढच्या श्लोकाचा पण अनुवाद वाचू. नद्या, समुद्र,
पर्वत, वने, जे वेली तसेच कृतीशील औषधी वनस्पती राजाला प्रत्येक ऋतूत विपुल प्रमाणात आपला कारभार अर्पण करीत. हा, आपला करभार म्हणजे सांगितलंय इथे, करासाठी कोणता शब्द वापरलाय इथे की युधिष्ठिर महाराजांच्या राज्यामध्ये, जिथे की हे राज्य पूर्ण धर्माच्या तत्वांवर बेस्ड आणि भगवंतांच्या भीष्मदेवांच्या उपदेशांवर त्या आधारावर चालत होतं, तर या निसर्गाचे सर्व जे घटक आहेत, पृथ्वी आहे, आकाशातले ढग आहेत, झाडे वनस्पती आहेत, बाकीचे प्राणी मात्र आहेत, गायी आहेत, हे सर्व प्रचूर मात्रेमध्ये, मुबलक मात्रेमध्ये लोकांना सुख समाधानाने राहता येईल अशा सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये देत होते. कशा प्रकारे की पाऊस जो होता तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात हवा तितका पडायचा. आणि आजकाल आपण पाहतो की ज्या वेळेस पडायला पाहिजे त्यावेळेस हवा तितका पडत नाही, परंतु अवकाळी काळामध्ये, म्हणजे कधी कधी डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये, कधी कधी मार्चच्या महिन्यामध्ये, ज्यावेळेस की पावसाचा ऋतू नाहीये, त्यावेळेला अवकाळी इतका पडतो की धान्याचं आणि फळांचं आणि कधी कधी गुराढोरांचं पण नुकसान होतं त्याच्यामध्ये. का? कारण धर्माचं पालन जे आहे ते व्यवस्थितरित्या होत नाहीये. आणि गायी इतक्या आनंदी होत्या की असं सांगितलं जातं, कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये शास्त्र सांगतं की 5 वेगवेगळे जे घटक आहे त्यांचं नेहमी संरक्षण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये येतात गायी, त्याच्यामध्ये येतात ब्रह्मवृंद, परंतु केवळ जन्माच्या आधारावर नाही, परंतु गुणांच्या आधारावर. त्याच्यामध्ये येतात स्त्रिया, त्याच्यामध्ये येतात लहान मुलं आणि त्याच्यामध्ये येतात वृद्ध व्यक्ती. ह्या 5 घटकांचं जर आपण व्यवस्थित प्रकारे संरक्षण केलं, त्यांना जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, तर पूर्ण समाजाची, पूर्ण त्या भागाची भरभराट ही निश्चित आहे. आणि ज्या वेळेस अशा प्राणी मात्रांना किंवा अशा समाजातल्या घटकांना हे संरक्षण अर्पण दिलं जात नाही आणि त्यांचं शोषण केलं जातं, मग कत्तलखान्यांमधून म्हणू द्या किंवा समाजातील त्या घटकांच्या शोषणामधून, म्हणजे अत्याचार वगैरे याच्यामधून म्हणू द्या, किंवा आपले जे वरिष्ठ आहेत घरादारातले, कुटुंबातले, त्यांचं ज्यावेळेस व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, त्यावेळेस अशी समाज व्यवस्था ही कितीही भौतिक भरभराट बाहेरच्या दृष्टीने झाली तरी आनंदी राहू शकत नाही भागवताच्या आधारावर. आणि गायी युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये एवढ्या आनंदी होत्या की चालताना गायींच्या कासांमधून दूध हे चालता फिरता पण पडत होतं, इतकं गायी ह्या आनंदी होत्या. आज पण असं सांगितलं जातं, जर गायींची व्यवस्थित काळजी घेतली, त्यांना जर अशा वातावरणात ठेवलं की ज्यावेळेस ते आनंदित राहतील, तर त्या गायी ज्या दूध देतात त्या साधारण गायींपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात देतात. का? कारण त्या आनंदाने तिथे राहत आहेत. त्यांना काळजी नाहीये की मी ज्यावेळेस दूध द्यायचं थांबवेल त्यावेळेस मला कत्तलखान्यात पाठवलं जाईल का नाही, ही ज्यावेळेस काळजी नाहीये त्यावेळेसच त्या निर्भीडपणे आनंदाने राहू शकतात. त्याचप्रमाणे युधिष्ठिर महाराजांच्या काळात केवळ सर्व व्यक्तीच जो कर असायचा त्यांचा इन्कम टॅक्स तो देत नव्हते, तर निसर्गातले सर्व घटक हे प्रचूर प्रमाणांमध्ये आपापले जे उत्पादन होते ते लोकांना अर्पण करून आपला पण करभार, त्यांच्या पण जी जिम्मेदारी आहे राज्य व्यवस्थित चालवण्यासाठी, ते पूर्ण करत होते. ज्या प्रकारे डोंगर असू, पर्वत असू, समुद्र असू, याच्यातून वेगवेगळे जे मौल्यवान जे खडे असतात ते प्राप्त होत होते. मिनरल्स जे असतात पर्वतांमधून, डोंगरांमधून, ते मुबलक प्रमाणात प्राप्त होते ते. आणि वनांमधून, वनवेलींमधून जे औषधी प्रकारचे जे हर्ब्स आहेत ते पण मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होत होते. अशा प्रकारे राजा धर्मतत्वांचं पालन करणार आहे तर सर्व प्रजा पण खूप आनंदी होती. हे पुढचं पण आपण फक्त अनुवाद वाचू. युधिष्ठिरांना कोणीही शत्रू नसल्याने, युधिष्ठिर महाराजांचं अजून एक नाव काय आहे प्रभूजीच माताजीच, आपण ऐकलेलं आहे ते नाव काय नाव होतं त्यांचं? धर्मराज. धर्मराज आणि अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे युधिष्ठिर महाराजांना कोणीही शत्रू नव्हते. म्हणजे
ते कुणाच्याही वितुष्ट त्यांनी घेतलेलं नव्हतं. असे काही काही असू शकतील की ज्यांना त्यांच्याबद्दल थोडीफार इच्छा वगैरे, पण ते सर्व राजांनी त्यांचं जगातलं सार्वभौमत्व हे स्वीकारलं होतं. युधिष्ठिरांना कोणीही शत्रू नसल्याने त्यांच्या राज्यातील जीवांना मानसिक चिंता, शारीरिक व्याधी आणि शीतोष्ण आदी कारणांमुळे होणारी पीडा यांचा कधीही त्रास झाला नाही. तर हे पण भागवतात सांगितलंय की ज्यावेळेस अशा प्रकारचं पूर्णपणे धर्माच्या तत्वांवर आधारित राज्य असतं, तर जीवांना होणाऱ्या ज्या आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक जे दुःख आहेत, आदिभौतिक म्हणजे बाकीच्या जीवांमुळे उद्भवणारे, म्हणजे उदाहरणार्थ कुणी आलं त्याच्यामध्ये, आपल्याला डासांपासून होणारा त्रास असू, आपल्याला बाकीच्या व्यक्तींच्या कठोर वागण्याने होणारा त्रास असू, अशा प्रकारचा कोणताही दुसऱ्या जीवांपासून होणारा त्रास म्हणजे आदिभौतिक त्रास. आदिभौतिक, आदिदैविक. आदिदैविक म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती येतात, की पूर येणे, दुष्काळ पडणे, खूप जास्त ऊन, खूप जास्त थंडी, सुनामी, अशा प्रकारच्या ज्या नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत त्या आदी दैविक समजल्या जातात. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे मनाचे होणारे विकार, मनाच्या जसं की स्ट्रेस म्हणा, मानसिक चिंता म्हणा, अशा प्रकारच्या कोणत्याही व्याधींनी युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये लोक हे परेशान नव्हते. कारण राजा हे पात्र होते आणि राजा धर्माच्या तत्वांवर ज्या प्रकारे ते उपदेश प्राप्त केले होते त्या प्रकारे राज्य करायचे. हे तात्पर्य आपण पाहू थोडस. हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी, माताजी. विश्वजीत चव्हाण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मनुष्य जातीपुरते थोडस आवाज मोठा प्रभू. मनुष्य जातीपुरते अहिंसा पालन आणि इतर निरुपद्रवी प्राण्यांचे शत्रू होऊन त्यांची हत्या करणे हे आसुरी तत्वज्ञान आहे. या युगात निरापराध प्राण्यांविषयी शत्रुत्वाची भावना सर्वत्र आढळते. त्यामुळे निष्पाप प्राण्यांना सतत चिंता लागून राहते. या प्राण्यांची प्रतिक्रिया एका प्रकारे मानवी समाजावर लादली जाते आणि परिणामतः कधी माणसामाणसात व्यक्तिशः, कधी सामुदायिक, तर कधी राष्ट्राराष्ट्रात शीतयुद्धाचे व प्रत्यक्ष युद्धाचे अनुभव सतत येत राहतात. महाराज युधिष्ठिरांच्या काळी जरी निरनिराळी मांडलिक राज्ये मांडलिक राज्ये असली तरी आजच्यासारखी वेगवेगळी राष्ट्रे नव्हती. सर्व जग एकच होते. प्रशिक्षित राजा युधिष्ठिर महाराज हे त्यांचे प्रमुख होते आणि ते सर्व नागरिकांना चिंता, व्याधी आणि शीतोष्ण दिक्कांची पीडा यापासून दूर ठेवण्यासाठी जपत असत. प्रजाजन केवळ आर्थिकदृष्ट्या सुखी होते असे नव्हे, तर शारीरिक दृष्ट्याही सक्षम होते. त्यांना अतिनैसर्गिक शक्तींचा कोणताही उपद्रव नव्हता. इतर प्राणी मात्रांच्या मनात सुद्धा वैरभाव नव्हता आणि त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक व मानसिक वेदना नव्हती. बंगाली भाषेत अशी एक म्हण आहे, वाईट राजा राज्याचा नाश करतो तर वाईट गृहिणी कुटुंबाचा नाश करते. यातील सत्य येथे लागू पडते. राजा स्वतः निष्पाप आणि पवित्र होता. तो परमेश्वर तथा मुनिजन यांची आज्ञा पालन करणारा होता. तो कोणाचाही शत्रू नव्हता. त्यांच्या मनात कोणाविषयी वैरभावना नव्हती. तो भगवंताचा प्रामाणिक प्रतिनिधी होता आणि म्हणून तेथे भगवंतांचे संरक्षण होते. अर्थात प्रजाजनांचे पालन प्रत्यक्ष परमेश्वर आणि त्याचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून होत असते. जो स्वतःच पवित्र आणि परमेश्वरास मान्य नाही, तो स्वतःच्या पालकत्वाखाली असलेल्या इतरांनाही सुखी करू शकणार नाही. मनुष्य आणि परमेश्वर तसेच मनुष्य आणि निसर्ग यात परिपूर्ण सहकार्य असते आणि मानव ईश्वर तसेच मानव निसर्ग यातील जाणीवपूर्वक केलेले सहकार्य हे पृथ्वीवर शांतता, सुख, समाधान आणि भरभराट आणून देते. हे युधिष्ठिर महाराजांच्या उदाहरणावरून दिसून येते. एकाने दुसऱ्याची पिळवणूक करण्याची आजची रीत ही केवळ दुःख निर्माण करेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भागवताच्या तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे की असं अहिंसा पालन काही उपयोगाचं नाहीये जे की आपण फक्त मनुष्य जातीपुरतेच सीमित ठेवतो. जसं की मी नेहमी उदाहरण देतो
पाश्चात्य देशांमध्ये, विशेषतः युरोपियन देशांमध्ये एक संस्था आहे, त्याचं नाव इथे काही घेत नाही, आपल्याला कंट्रोवर्सी नाही बनवायची, पण त्या संस्थेचा उद्देश आहे मूक प्राण्यांना संरक्षण देणे, की कोणतेही प्राणी असू द्या, की त्यांना प्राण्यांविषयी जी हिंसा आहे आणि विशेष असतात त्यांच्यावर जे कधी अत्याचार करतात वगैरे त्यापासून ते वाचवतात. ठीक आहे, खूप चांगलं काम आहे. परंतु असे प्राण्यांना अत्याचारापासून वाचवणारी जी संस्था आहे त्याचेच 99.99% सदस्य हे स्वतःच्या आचरणामध्ये मांसाहार असो याचं सर्व पालन करतात. मग तुम्ही एका बाजूला काही प्राण्यांना वाचवण्याचं बोलता आणि दुसऱ्या बाजूला काही प्राण्यांची जी हिंसा आहे ती सँक्शन पण करत आहात, अशा प्रकारचं हे स्वीकारून, प्राण्यांचे प्रोडक्ट स्वीकारून. तर इथे भागवत सांगत आहे की भगवंतांचे जे लेकरं आहेत ते फक्त मनुष्य नाही आहेत. जसं की आपण बघतो की एका व्यक्तीला 4-5 मुलं असतील समजा, आणि त्या 4-5 मुलांपैकी 1-2 खूप हुशार असतील आणि काही ढ असतील, काही थोडे खोडकर असतील. तर याचा अर्थ असा आहे का की तो व्यक्ती फक्त जे हुशार मुलं आहेत त्यांचंच पालन पोषण करणार, जो मुलगा ढ आहे, जो थोडा खोडकर आहे, त्यांना काही रस्त्यावर उघडे टाकणार नाही. वडिलांसाठी किंवा आईसाठी हे 5ही मुलं समान असतात आणि सर्वांची व्यवस्थित काळजी आई वडील घेतात. त्याचप्रमाणे भगवंतांसाठी पण मनुष्य असो किंवा बाकीचे प्राणी मात्र असो, हे सर्व भगवंतांचे अंश आहेत भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे. असं नाही की फक्त मनुष्यच त्यांची लेकरं आहेत आणि बाकीचे प्राणी मात्र हे त्यांची लेकरं नाहीये. त्याच्यामुळे आपण ज्या वेळेस अहिंसा म्हणतो भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, ती अहिंसा केवळ मनुष्यापुरतीच सीमित नाहीये, तर सर्व बाकीच्या प्राणी मात्रांच्या प्रती पण आहे. भगवंतांचे अंश म्हणून आपण त्यांना आदराने वागणूक दिली पाहिजे. आदराने वागणूक द्यायचा अर्थ असा नाही की एक साप समोर आलाय आणि त्याला आपण मिठी मारण्याचा प्रयत्न करतोय. सापासाठी आदराने वागणूक देणं म्हणजे काय होईल प्रभूजी माताजी? काय अर्थ होईल त्याचा? त्याला त्रास न देणे. त्याला त्रास न देणे, त्याला जाऊ द्या बाबा जिकडे जायचं किंवा बाहेर सोडून द्या जंगलामध्ये वगैरे, जिथे की चुकून जर आला असेल तो मानवी वस्तीमध्ये, त्याला त्याच्या जीवन जगू द्या त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. त्याचप्रमाणे बाकीच्या प्राणी मात्रांमध्ये जे की वाघ असो, बाकीचे जंगलातले प्राणी असो, त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये व्यवस्थित समाधानाने राहू द्या. त्यांच्या ढवळाढवळ करू नका किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, शक्य होईल तेवढं. आणि अशा प्रकारे असं सांगितलेलं भागवतामध्ये की ज्यावेळेस निष्पाप प्राण्यांना मनुष्य हा शोषण करतो, त्यांचं हत्या करतो स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी, त्यावेळेस त्याची पण आपल्याला प्रतिक्रिया निश्चित मिळते. त्याचे पण कर्मफळ केवळ आपल्यालाच नाही तर जगातलं पण जे वातावरण आहे त्याच्याने निश्चित प्रदूषित होतं. आणि सांगितलंय की जे हे मोठमोठे चालणारे कत्तलखाने भारतात तर आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कदाचित सापडणार नाही, परंतु पाश्चात्य देशामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेटेड स्लॉटर हाऊसेस, ऑटोमेटेड म्हणजे मशीनने अक्षरशः प्राण्यांची वगैरे कत्तल केली जाते, केवळ आणि केवळ मनुष्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी. तर अशा दुसऱ्या प्राण्यांच्या होणाऱ्या शोषणामुळे, हिंसेमुळे हे जगातलं जे वातावरण आहे ते हळूहळू काय होत राहतं, भांडणाचं होत राहतं. आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो की माणसांमध्ये, समाजांमध्ये, देशांमध्ये आणि देशांच्या ग्रुप्समध्ये पण युद्ध आपल्याला थोड्या थोड्या कारणावरून पाहायला मिळतं. परंतु जर धर्माचं पालन करणारा राजा असेल आणि धर्माचे पालन करणारी जर प्रजा असेल, तर अशा प्रकारच्या चिंता, व्याधी, अशा पिढ्यांपासून व्यक्तींची सुटका होऊ शकते. तुम्ही म्हणाल प्रभूजी पण आता हे कलियुगामध्ये याचा अभ्यास करून उपयोग काय? आपण किमान आपल्या कुटुंबात तरी हे आचरणात आणू शकतो प्रभूजी माताजी. मागच्या वेळेस पण आपण याच्यावर चर्चा केली. जर आपण भक्ती मार्गाचं पालन व्यवस्थित केलं स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून, वडिलांनी म्हणा, आईनी म्हणा, तर एवढी तर गोष्ट निश्चित करू शकतो की आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सुख समाधान पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सर्वजण आनंदी पाहिजे, त्यांना पीडा व्हायला नको. मग आपण भक्ती मार्गाचं पालन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि केवळ अशा घरामध्येच जिथे की नवरा बायको, पती पत्नी, आई वडील हे व्यवस्थित भक्ती मार्गाचं पालन करत आहेत, बाकीचं कुटुंब पण आपल्याला
सुख शांतीने नांदताना दिसेल. नाहीतर आजकाल असे कुटुंब आहेत की आई वडिलांचा पगार हा लाखांमध्ये आहे, परंतु एक दिवस कुटुंबामध्ये असा जात नाही की जिथं की आरडा ओरडा अपमान म्हणा आणि रडापडी बाकीचे भांडणं अशा गोष्टी होत नाहीत. का? कारण भगवंतांना आणि भक्तीला हे त्यांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे. अशा भौतिक सुख समृद्धीने खरा आनंद आपल्या जीवनामध्ये कधीच नांदू शकणार नाही, भागवतात सांगितल्याप्रमाणे. आणि तात्पर्याच्या शेवटच्या वाक्यामध्ये भागवतात इथे सांगितलंय की ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुसरा प्राणी मात्र असो, ज्यावेळेस आपली मेंटॅलिटी आपली मानसिकता ही शोषण करण्याची असेल, पिळवणूक करण्याची असेल, की त्या व्यक्तीला त्रास देऊन कशा प्रकारे माझं भोग करायचा, तर अशा वागण्याने केवळ आणि केवळ आपण जीवनामध्ये काय ओढून घेऊ? दुःखच ओढून घेऊ. आणि काही दिवसांपूर्वी मी खूप छान क्लास ऐकला होता हरे कृष्ण टीव्हीवर. हरे कृष्ण टीव्ही हे युट्यूबवर एक चॅनल आहे, की त्यामध्ये प्रभूजी सांगत होते की मृत्यू ही इतकी आपण विचार पण करू शकणार नाही, इतकी जास्त क्लेशदायक प्रक्रिया आहे आत्म्याने शरीर सोडण्याची. जर तो आपल्याला सोयीस्कर पाहिजे असेल, जास्त त्रासदायक नसेल पाहिजे, तर आपण कधीही कुणाचंही शोषण करायला नाही पाहिजे. न जाणता पण कुणाला पण आपल्यापासून त्रास होईल, मानसिक त्रास म्हणा किंवा थोड्या काही गोष्टींमुळे त्यांना दुःख देणे, पिळवणूक करणे, असं कधी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण ती जर काळजी नाही घेतली, आता जरी त्याचे कर्मफळ लगेच नाही भेटत आहे, मृत्यू हा आपल्याला खूप जास्त क्लेशदायक त्रासदायक राहील. तर सोपं आहे फॉलो करणं, फक्त आपण थोडे प्रयत्न करायला पाहिजे. प्रभूजीच माताजी, कुणाचा काही प्रश्न आहे या मुद्द्यांवर? हरे कृष्ण. पटतात आपल्या सगळ्यांना हे मुद्दे घेतलेले आहेत भागवतामध्ये? हो हो, हा, हरे पटतंय कृष्ण. प्रभू. हो प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, एक प्रश्न होता. हा. आपण समजा फॉलो करतोय, पण आपल्या घरामध्ये नॉनव्हेज खाणारे असतील, तर आपण काय करायला पाहिजे? काही हरकत नाही. किमान त्यांना जे करायचं आहे त्यांना लगेच थांबवणं शक्य नाही, काही हरकत नाही. त्यांना त्यांचं फॉलो करू द्या. तुम्ही तुमची भक्ती व्यवस्थित करा आणि भगवंतांना प्रार्थना करा. भगवंतांनी जर कृपा द्यायची ठरवली तर निश्चितच हृदय परिवर्तन होईल. परंतु सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट काय, की आपलं आदर्श उदाहरण प्रस्तुत करा, की त्यांना बघू द्या की प्रांजली माताजींनी भक्ती सुरू केल्यानंतर त्यांच्यात किती छान फरक पडला. मुलं म्हटले पाहिजे की आईच किती छान बनली, आणि कधीच म्हणजे तिचं वागणूक, किंवा पतीने म्हटलं पाहिजे की किती व्यवस्थित वागणूक आहे एका भक्ती मार्गाला घेतल्यानंतर. आणि त्या आदर्शावरून ते पण पुढे चालून प्रेरणा घेतील हळूहळू बाकीचं जे पापमय मार्ग आहे ते सोडण्याचा. ठीक आहे माताजी. तर दुसऱ्यांना लगेच बदलण्याच्या याच्यात पडायचं नाही. आपण स्वतः आधी चांगले भक्त म्हणजे चांगलं उदाहरण प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करा. आपण ते सर्विंग वगैरे सगळं करायचं का? सर्विंग वगैरे आता त्याला माताजी लगेच ते बदलणार नाहीये. ठीक आहे, तुम्ही स्वतः त्याच्यापासून स्वतःच्या वागण्यामध्ये दूर राहण्यास प्रयत्न, पण जी त्यांच्यासाठी एक पत्नी म्हणून आई म्हणून तुम्हाला जे करावं लागत आहे ते लगेच नाही बदलणार माताजी. ठीक आहे, पण ते तुम्ही जर भक्ती व्यवस्थित करत असाल, भगवंतांना प्रार्थना करत असाल, हळूहळू ते पण त्यांचं पण हृदय परिवर्तन. आणि खूप सारे उदाहरणं आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, असं नाही की ते तसेच राहणार आहेत, फक्त आपण आधी बदलण्याची त्याचा अवकाश आहे. ठीक आहे. आणि लगेच, कारण का ह्या गोष्टी बघा, पापमय जीवनातून बाहेर पडणं इतकं सोपं नाहीये की आपण कुणाला सांगितलं आणि लगेच समोरचा बदलला. इतकं जर सोपं असतं तर आपण जे कर्मफळ आहे त्यांना तर लगेच बदलू शकलो असतो. हे जे काही काही पापकृत्य करण्याची जी प्रेरणा आहे ती खूप साऱ्या अगोदरच्या जन्मातले जे पापमय कृत्य त्याचं फळाच्या रूपामध्ये पण येतं. याच्यावर विशेष प्रकारे चर्चा केलेली आहे भक्ती रसामृत सिंधू, नेक्टर ऑफ डिवोशन ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये, की कशा प्रकारे पापमय कर्म हे त्याचं कर्मफळ आणि पुन्हा पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या दोन्ही गोष्टी देतात. तर ते लगेच बदलणार नाही, पण आपण मात्र भक्ती हे करू शकतो, भक्ती मार्गाचं स्वीकारू शकतो मग त्याची. ठीक आहे, त्यांनी सुरुवात करा हळूहळू. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की भक्त बनलं याचा अर्थ असा नाही की सर्व अडचणी वगैरे लगेच सॉल्व्ह झाल्या.
काही काही भोग आपले पण असू शकतात, ज्याच्यात आपलं पण शुद्धीकरण होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे पेशंट राहणं, पेशंट म्हणजे धैर्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. की इन पेशंटला मराठीत काय म्हणतो प्रभूजी आपण, प्रभूजी माताजी? उतावेळपणा. हा, उतावेळ नसला पाहिजे. की मी 1 महिना झाला भक्तीचं पालन करत आहे, घरातले अजून का ऐकत नाही, त्यांनी नाही ऐकलं काही हरकत नाही, एखादा जन्म लागू शकतो, काही हरकत नाही, पण मी माझं उदाहरण प्रस्तुत करण्यामध्ये कमी पडणार नाही, तेवढं काळजी घेऊ शकतो आपण. हरे कृष्ण. अजून प्रश्न आहे काही अंजली माताजी? प्रभूजी, तुम्ही हे जे पुस्तक वाचताय ना मराठीतून, श्रीमद भागवत, हे कोणतं पुस्तक आहे कळू शकेल का प्लीज? मी सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. ते तुम्हाला कोणत्याही जवळच्या इस्कॉनच्या मंदिरात प्राप्त होईल किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता. हे पुस्तक आहे माताजी, श्रीमद भागवतम. हे हिंदीमध्ये, तसं मराठीत पण मिळतं. तर मराठीमध्ये आहे इथे, किंवा जवळच्या इस्कॉन मंदिरामध्ये पण तुम्हाला हे प्राप्त होईल माताजी. दिसायला असं दिसतं हे. ठीक आहे. आणि मी हे तर दिसत आहे का तुम्हाला कॅमेरामध्ये? हरे कृष्ण, कॅमेरामध्ये नाही दिसत आहे. तर कोणत्याही जवळच्या इस्कॉन मंदिरामध्ये तुम्ही हे करा, किंवा आपल्या ज्या ऍडमिन आहेत रतिरूपा माताजी, पूजा माताजी, त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्या पण गाईड करतील तुम्हाला जवळच्या सेंटर मधून मागवण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून कुणी हात वर केलेला? संजना माताजी. हो प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, आपल्याला जर कोणी नॉनव्हेज असं खायला फोर्स करत असेल तर आपण काय करायचं? कारण आपल्याला तर नाही खायचंय, कारण की आपण भक्तीमध्ये. तर किमान आपल्या स्वतःच्या भक्तीमध्ये आपण तेवढी काळजी घेऊ शकतो आणि सांगायला पाहिजे माताजी की तुम्हाला पालन करायचं करा, काही हरकत नाही, ते तुमची प्राथमिकता आहे, परंतु मी काही तत्वांचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहे, तर मी बाकीचे माझे जे कर्तव्य आहेत ते सगळे व्यवस्थित करेन, त्याच्यात कुठे कमी पडणार नाही, परंतु तुम्ही त्या तत्वांच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्या मला फोर्स करू नका कृपया, एवढं तुम्ही सांगू. आणि आपल्या जर भक्तीमध्ये आपण जर प्रामाणिक असू माताजी, तर भगवंत हे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून आहे. तर जसं मला तुम्हाला काही कन्व्हिन्स करायचंय, तर केवळ मी सांगून होणार नाही, ते भगवंत तुमच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये पण तुम्हाला प्रेरणा देतील. त्याच प्रकारे तुम्ही जर आपण जर आपल्या भक्तीमध्ये प्रामाणिक असू, तर भगवंत परमात्मा रूपामध्ये समोरच्या व्यक्तीला पण निश्चित प्रेरणा देतील की बाबा तुला काय करायचं ते कर, पण त्यांना कृपया जबरदस्ती करू नको. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. फक्त हे सगळं करताना एक लक्षात ठेवायचंय की आपलं वागणं, आपलं बोलणं हे व्यवस्थित असलं पाहिजे. आपण जर स्वतः रागराग करत असो, आरडाओरडा करत असो, आपलं जर वागणं व्यवस्थित नसेल, तर समोरचे म्हणतील बघाय हरे कृष्णाला जातात आणि असं वागतात, काय उपयोग जाऊन, उलट चुकीचं उदाहरण आपण त्यांच्या समोर प्रस्तुत करू. ठीक आहे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हो प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. एकच मिनिट, एका माताजींनी हात रेज केलेला, रसिका माताजी होते का? हरे कृष्ण. माताजी, तुमचा काही प्रश्न आहे का? मी विचारलं होतं, ते पुस्तक मला हवं होतं ना. हा, तर रसिका माताजी, तुम्ही ना या सेशन नंतर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन बघा, रतिरूपा माताजी आहेत किंवा मी आहे, तर पिंग करा तुमचं पत्त्याप्रमाणे आम्ही सांगू जवळचं सेंटर, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हरे कृष्ण. एकच मिनिट, माझी विनंती आहे सर्व भक्तांना की प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीमद भागवताचा पहिला स्कंद कृपया तुम्ही आणून घ्या. जास्त नाही, मराठी तुम्हाला 250-300 रुपयामध्ये मिळेल, इंग्रजी जर घ्यायला गेल तर 300-350-400 पर्यंत मॅक्सिमम मिळेल, परंतु खूप महत्वाचं आहे हे पुस्तक घरामध्ये असणं. श्रीमद भागवतम हे साक्षात भगवंतांचं पुस्तक रूप सांगितलंय, तर तुम्हाला वाचून तर कळेलच की आपल्या जीवनामध्ये किती चांगला फरक बनू शकतो जर आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि आचरण केलं तर. हरे कृष्ण. कविता माता. हा प्रभूजी, तुळशी माळा आपण घालतो तर मग कांदा लसूण वगैरे पूर्ण बंदच केलं पाहिजे का? हा, मग त्याच्यामुळे तुळशी माला घालण्याच्या अगोदरच काही काळ आपण स्वतः बघा की हे सगळं पालन करणं आपल्याला सोयीस्कर जात आहे का, त्यानंतरच आपण घालायला पाहिजे.
6 महिने. आणि हे घालताना पण स्वतःच्या मनाने निर्णय घेतला असं नाही, जे प्रत्यक्षामध्ये एखाद्या भक्ताचं मार्गदर्शन घ्या की मी हे पालन करत आहे, व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये काही मी अजून इम्प्रूव्हमेंट करणं काही आवश्यक आहे का, काही चुका होत आहेत का, प्रत्यक्ष प्रमाणात मार्गदर्शन घ्या आणि नंतर घाला. ठीक आहे. अजून कोणतं भक्तांचे काही प्रश्न आहेत? आता कोणीतरी अजून अनम्यूट केलेला? हो, मी केलं होतं प्रभूजी, कळलं. पण तुम्ही सांगितलं की प्रथम स्कंद घ्यायचा. हा, प्रथम स्कंद घ्या. आणि खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःसाठी, फॅमिलीसाठी. प्रत्येकाच्या घरात भागवताचा किमान पहिला स्कंद असला पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तर हळूहळू भागवताचा सेट घ्या, पण त्याच्या आधी किमान पहिला स्कंद तरी आला. धन्यवाद. हरे कृष्ण. संजना माताजी. हो प्रभूजी, माझा एक अजून प्रश्न होता की आपण भगवद्गीतेमध्ये शिकलो की सगळं जे आहे सगळं नष्ट होणार, पण भगवंतांचं जे धाम आहे ते शाश्वत आहे, ते कधी तिथे प्रलय वगैरे काही येणार नाही. आपण कदाचित 8व्या अध्यायामध्ये शिकलेलो. हो, तर प्रभूजी जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतलेला आणि जेव्हा सगळ्या देवी देवतांना त्यांनी अमृत वाटलं, तर अमृत म्हणजे ते अमरत्व प्राप्त झाल्यासारखं आहे की मृत्यू नाही येणार तेवढ्या वेळापुरते? त्याचा काय अर्थ आहे? कारण की देवलोक तर सगळं नष्ट होणार. देवी देवतांचं जे आयुष्य आहे माताजी, आपल्या पृथ्वीच्या कंपॅरिझन मध्ये पाहायला गेलं तर खूप खूप मोठं आयुष्य आहे, लांब आयुष्य आहे. परंतु पृथ्वी भौतिक जगतामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की जो व्यक्ती येणार आहे तो कधी ना कधी जाणार आहे. त्याच्यामुळे देवी देवतांचं पण असं आहे की असं नाही की अमृत म्हणजे शाश्वत काळासाठी ते या भौतिक जगात राहतील. त्यांचं मोठं आयुष्य प्राप्त झालं आणि ते उपभोगाचं शरीर आहे त्यांचं. म्हणजे तिथले स्वर्गलोकातले जे भोग आहेत ते एवढे जास्त, म्हणजे भौतिक जगतातले भोग आहे त्याच्यासमोर तुच्छ आहेत. जसं की आपण कधी एखादा तुच्छ प्राणी बघतो, उदाहरणार्थ कॉक्रोच वगैरे, आपल्याला काही ते आकर्षक कधी वाटत नाही का, आपल्याला वाटतं ही घाणेरडं. तसं स्वर्गलोकातल्या लोकांसाठी या भौतिक जगतातले जे सुख आहेत ते तुच्छ आहेत. परंतु शेवटी तो पण जो जन्म आहे तो भौतिक आनंद उपभोगण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे आपण शाश्वत भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. आणि विशेषतः तुम्हाला जर डिटेल पाहिजे तर देवतांसाठी असं सांगितलं जातं की आपले 6 महिने 180 दिवस म्हणजे त्यांचे 12 तास, आणि आपलं 1 वर्ष 365 दिवस म्हणजे त्यांचे 24 तास आहे. तर अशा प्रकारे त्यांचे 100 वर्ष ते जगतात आणि त्यांचा 1 दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष, असा मोठा कालावधी त्यांचा असतो. ठीक आहे. हो प्रभूजी, धन्यवाद. म्हणजे त्यांचं फक्त आयुष्य वाढलं, पहिल्यापेक्षा थोडं वाढलं. हो चालेल, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आणि उलट मी तर म्हणेल की देवी देवतांपेक्षा आपण खूप भाग्यशाली आहोत. का? कारण माताजी, प्रभूजी, आपल्याला हे जो छोटा कालावधी आहे, काय 40, 50, 60, 70 वर्षांचं जे जीवन आहे, एवढ्या छोट्या कालावधीमध्ये आपण भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करून भगवत धामात जाऊ शकतो. प्रभुपाद म्हणतात, जर आपण प्रामाणिक असू आपल्या प्रयत्नांमध्ये, या जन्मामध्ये आपण शुद्ध भक्तीला प्राप्त करून भगवत धामात निश्चित जाऊ शकतो. शक्य आहे. तुम्ही जे जे भागवतात सांगितलेले आहेत, जे करा जे करू नका त्यांचं व्यवस्थित पालन करा, हरिनामाचा जप करा, हरे कृष्ण महामंत्राचा, निश्चित ह्या जन्मात आपण परिपूर्णता प्राप्त करू शकतो. परंतु देवी देवता तेवढं भाग्यवान नाही आहेत असं का म्हणत आहे मी? सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांना तेवढं लांब आयुष्य जगणं आवश्यक आहे, लवकर भगवत धाम त्यांना नाही प्राप्त होणार. दुसरी गोष्ट, तेवढ्या लांब आयुष्याचं मध्ये पण प्रॉब्लेम आहे की इतकं सगळं भौतिक उपभोग उपलब्ध आहे की भगवंतांच्या भक्तीची गरज भासणं खूप अवघड आहे त्यांच्यासाठी. जसं आपल्या पण जीवनात विचार करा प्रभूजीच माताजी, काहीच जर दुःख नसते, काहीच जर अडचणी नसत्या तर आपल्याला भगवंतांकडे जाण्याची प्रेरणा मिळाली असती का? नाही नसती मिळाली. त्याच्यामुळे जीवनात अडचणी दुःख हे एका रीतीने चांगले आहेत की आपल्याला वाटत आहे की हे भौतिक जगत खूप घाणेरडं आहे, बस झालं इथे, याच्यानंतर आपण भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ती जी भावना आहे देवी देवतांमध्ये येणं खूप अवघड आहे, कारण त्यांना भौतिक उपभोग हा खूप उच्च स्तराचा प्राप्त होत आहे. ठीक आहे माताजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी, हरे कृष्ण. तर आज थोडासा वेळ आपला प्रश्नोत्तरात गेला, पण महत्वाचा आहे, कारण हे जर आपण शिकलो तर जीवनामध्ये बदल होईल. हे जर आपण नाही शिकलो तर
आपले श्लोक पुढे पुढे जात राहतील, पण नळी फुंकले होऊन जाईल. नळी फुंकले सोनारे. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि आपला वीकेंड कृष्ण भक्तिमय जाऊ आणि आपण मंगळवारी भेटू. वामच्या कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. अजून कुणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही पिंग करा प्रभुजी माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभुजी. सादर आहे ना. हरे लिंक कृष्ण. एक टाकली आहे प्रभुजी आपल्या इस्कॉन मँगलोरची ऑनलाईन लिंक ट्रेजर पेजची, तिथे किंमत. हरे कृष्ण. माझा आवाज येतोय प्रभुजी? हा, थोडस अडखळत. पुन्हा एकदा सांगा. हा, हरे कृष्ण प्रभुजी. मी आपली लिंक आहे ना इस्कॉन मँगलोरची भागवताची ती चॅटमध्ये टाकली. ती चॅटमध्ये आता टाकली. ठीक आहे. मी तर ग्रुपवर सर्व भक्तांसाठी तुम्ही ती लिंक जी आता शेअर केलेली आहे ग्रुपवर, त्याला ऍक्सेस करून पण ऑनलाईन श्रीमद भागवता मागवू शकता मँगलोर इस्कॉन मंदिरात. ठीक आहे. हरे कृष्ण. मला भागवतमचं स्कंद 2 मिळेल का स्कॅन कॉपी? हा, मिळेल ना माताजी. स्कॅन कॉपी पावलं रतिरूपा माताजींना विचारा. माताजी बघा उपलब्ध आहे. कारण की प्रभुजी इकडे कुठे आहे नाही ना शॉप. इस्कॉनचं काय आहे नाही, तर कदाचित मला थोडा प्रॉब्लेम येईल घेण्यासाठी, म्हणून चालेल. भारतामध्ये गेल्यावर घेईल इस्कॉन मधून, पण आता सध्या तसं शक्य नाहीये म्हणून. चालेल. रतिरूपा माताजींना विचारा. हो प्रभुजी, चालेल. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण.